Hello, this is the My Artifact episode number 1044. आजची तारीख आहे 17 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे पावणे 10. आय म्हणजे ॲक्च्युली नाही का, मला काफी सॅड फील होऊन राहिला आहे. जस्ट लाईक सो मच का असं लाईक का काहीतरी वाईट होत आहे. म्हणजे असं नाही का भीती वाटत आहे. म्हणजे ॲक्च्युली मला काहीतरी गलत होत आहे ना, तेव्हा मला भीती वाटते या. बट आता मी गलत फील करून राहिलो, पण मला भीती नाही वाटून राहिली. जेव्हा मी गलत करतो ना, तेव्हा दोन मिक्स फिलिंग येते. गलत फिलिंग येते आणि एक प्रकारे भीती पण येते. बट इथे एक प्रकारे गलत भीती नाही होऊन राहिली. कोणती गलत? ॲक्च्युली आज मी एक न्यूज बघितली. एक पाकिस्तानची एक बाई आहे, तिने सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल केला. म्हणजे तिने असं सांगितलं बा की पाकिस्तानमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे एक वुमन जे पाकिस्तानमध्ये जे लेडीज आहे, जेव्हा ते अदर कंट्रीजमध्ये जातात तर त्यांना खूप खूप अजीब तऱ्हेसे ट्रीट केलं जातात. म्हणजे त्यांना असं वाटते का पाकिस्तान म्हणजे इट जस्ट लाईक दे आर आतंकवादीच. बहुत बेकार ट्रीट करतात. आणि अमेरिका, कोणत्याही कंट्रीमध्ये, अमेरिका, रशिया, चायना, कुठेही एव्हरीवेअर असं पाकिस्तान म्हणलं ना की ते लोक इतके दक्ष देतात आमच्यावर की बहुतच जास्त, असं त्या वुमनचं म्हणणं होतं. त्या लेडीजचं, तिचं नाव तर नाही माहीत मला. आणि त्यांना असं सखोलतेने चेक करतात की बहुतच जास्त असं. आता मग मला थोडंसं आता मी एवढंच ऐकलं मग त्याच्यानंतर मग मी नाही का थोडासा अभ्यास केला, जास्त नाही, थोडासाच अभ्यास केला. तर जो विजा आहे, ॲक्च्युली एक विजा असतो जे एक कंट्रीपासून दुसऱ्या कंट्रीमध्ये जासाठी, दुसऱ्या कंट्रीमध्ये समजा आपल्याला राहायचं असेल, कुठे काम करत असेल दुसऱ्या कंट्रीमध्ये वगैरे वगैरे, तर आपल्याला लागते विजा. तर एक आहे वर्किंग विजा, ज्याला म्हणतो आपण S1V1 विजा, आणि एक आहे स्टुडंट विजा जो S1 विजा असतो. सो असे 2 विजा असतात आणि याचे रेट्स नाही का डिफरंट असतात प्रत्येक कंट्रीसोबत. म्हणजे ज्या कंट्रीची चांगले रिलेशन्स असेल एकमेकाच्या कंट्रीसोबत, किंवा म्हणजे असं नाही, हा विजा सगळ्यांना दिला जातो. ऑल ओव्हर इंटरनॅशनली सगळ्यांना हा विजा देण्यात असतो. समजा जर तुला युरोपमध्ये जायचं आहे, किंवा अमेरिकेत जायचं आहे, किंवा चायना किंवा रशिया, कुठे जायचं असेल, आपल्याला विजाची गरज असते. तर नाही का, याच्यामुळे काय असते की आपण समजा जर कोण्या कंट्रीमध्ये समजा जर चाललो आहे, समजा जर मी आता चायनामध्ये चाललो आहे, मला थोडंसं काम आलं आहे आणि मला चायनामध्ये जायचं आहे आणि माझी 1 हफ्त्याची ट्रिप आहे तर मला कसं नाही का, प्रति दिवस आपण चायनामध्ये राहत आहोत ना, तर जेव्हापासून लँड करत आहे तेव्हापासून मला करीब 7 दिवस, तर 7 दिवसाचा रेंट द्यावा लागतो मला चायनीज सरकारला. त्याला म्हणतो एक प्रकारे विजा. तो टुरिस्ट विजा असतो. म्हणजे जो 7 किंवा महिन्याभरासाठी जो असतो ना, तो टुरिस्ट विजा असतो. त्याचे रेट जास्त असतात, म्हणजे पर डेचे प्रमाणे रेट जास्त असतात. समजा आपण वर्किंग विजा असतात, वर्किंग विजा तो वर्षाचा असते, आणि स्टुडंट विजा पण वर्षाचा असते. तो प्रत्येक वर्षी आपल्याला रिन्यू करावा लागतो. त्याचे पण फीज वगैरे भरावं लागते, आणि ते प्रत्येक कंट्रीचे वेगवेगळे फीज असतात. जसं लाईक आपण रशियामध्ये चाललो आहे तर करीब $50, म्हणजे आय डोंट नो, पण याची फीज असते $50. जस्ट लाईक मी $50 वगैरे असते, खूप जास्त असते इट्स टू मच. तर हे नाही का, काही कंट्रीजमध्ये काही अजीबसे फंड आहे म्हणजे एक प्रकारे पॉलिटिकल वगैरे असं म्हणू शकते. की सांगू कसं आहे की समजा जर आता मी आहे आणि मी इंडियन सिटीजन आहे ना मी, कारण मी इंडियात पैदा झालो आहे. सो मी एक इंडियन सिटीजन आहे. सो इंडियन सिटीजन गोज टू चायना. तर चायनामध्ये झालं ना, तर तिथली सरकार नाही का मला जास्त चेक करणार नाही. व्हाय? कारण मी एक इंडियन सिटीजन आहे.
तर व्हाय म्हणजे का चेक करणार आहे? म्हणजे युजली ज्याप्रमाणे कॅज्युअल चेक होते त्याप्रमाणे कॅज्युअल चेक होणार या म्हणजे कोण आहे, कुठचे आहे वगैरे वगैरे हां, आणि तुमचे सगळे डॉक्युमेंटेशन होणार वगैरे. पण समजा जर तू व्यक्ती इथला असता, पाकिस्तानचा असता ना, तर तुमच्यावर अशाप्रमाणे चेक केलं जातं की बहुतच जास्त. या आता समजून घे, मी एक एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. एक इंडियन वुमन आहे आणि एक पाकिस्तानी वुमन आहे. तर दोघींना आपण नाही का इंग्लंडमध्ये जायचं आहे. तर मी एक रँडम फिगर सांगतो फीजची. का मला ॲक्च्युली माहीत नाही, बट एक प्रकारे रँडम, का मला ॲक्च्युली माहीत नाही. सो मी एक प्रकारे टेक्निकॅलिटी समजण्यासाठी नाही का मी रुपयामध्ये सांगतो. सो काय आहे की एक पाकिस्तान वुमन आहे आणि एक इंडियन वुमन आहे. डिफरन्स काहीच नाही, कामही दोघांना इंग्लंडमध्ये जायचं आहे. तर काय आहे की आणि त्यांचं करीब नाही का त्यांना 15 दिवस काम आहे इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये त्यांना 15 दिवस काम आहे. तर काय आहे की जेव्हा इंडियन वुमन इंग्लंड सरकारकडे जाईल, ब्रिटिश सरकारकडे जाईल, तर तिचे जे सिटिझन आहे ते इंडियन्स वुमनला एक चांगल्या प्रमाणे ट्रीट करेल. का एक कॅज्युअली चेक करेल, तुमचा विजा चेक करेल, तुमची ट्रिप किती दिवस आली चेक करेल वगैरे वगैरे, आणि तेवढा विजा तुम्हाला भरावा लागेल. तर तो करीब 15 दिवस आहे, तर करीब प्रति दिवस 100 रुपये. सो करीब तुम्हाला 1500 रुपये चार्ज आला इंडियन वुमनला. आणि तुम्ही 15 दिवसात तुम्हाला वापस यायचं आहे. जर तुम्ही 15 दिवसात वापस आले नाही तर त्यांची जे पोलीस सर्व्हिस आहे त्यांना इन्फॉर्म केलं जाईल, तुम्हाला शोधल्या जाईल का कुठे कुठे गेले वगैरे. आणि ॲक्च्युली ते हे पण चेक करतात की तुम्ही कशासाठी चालले बा इंग्लंडला, कोणतं काम आहे आणि कुठे थांबणार आहे वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स. हां, आणि समजा जर तुम्ही 15 दिवसात वगैरे आले नाही तर ही जानकारी घेऊन तिथले पोलीस कर्मचारी, म्हणजे त्यांना FBI म्हणतो, ते लोक तुमचा पाठलाग करेल, शोधेल आणि तुम्हाला तुमच्या एम्बेसीमध्ये म्हणजे इंडियन एम्बेसीमध्ये पाठवेल आणि इंडियन एम्बेसी तुम्हाला इंडियात पाठवेल. समजा जर तुम्ही 15 दिवसात आले नाहीत तर, आणि समजा तुम्ही वेळेवर बरोबर टायमावर आले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. यस, ओके. हे झालं आहे इंडियन सिटिझन म्हणजे इंडियन वुमनची गोष्ट. आता एक पाकिस्तान वुमन आहे ना, समजा जर ती इंग्लंडमध्ये जात आहे, लंडनमध्ये जाऊन राहिली, तर ती नाही का ब्रिटिश सरकार आहे ना तिला नाही का बहुतच भयानक चेक करेल, बहुतच भयानक. म्हणजे जस्ट लाईक तिला विचारेल तू कुठची आहे, पाकिस्तानमध्ये का करते, इथे का करते. कॅज्युअल क्वेश्चनमध्ये हे तर येताच, पण दुसरं आहे तिने दुसरे काही कॉन्टॅक्ट्स वगैरे तर नाही, म्हणजे तिची फुल बॉडी स्कॅन करेल, इन्स्ट्रुमेंट स्कॅन करेल, इवन तिचं लॅपटॉपसुद्धा खोल करेल वगैरे, काही ड्रग्सचं कुठे सप्लाय नाही वगैरे वगैरे. तिला इतक्या भयानक पद्धतीने जाज करतात एक पाकिस्तानी वुमनला की बहुतच भयानक, बहुत बहुत बहुत. आता मला जेवढं माहीत आहे मी ते सांगितलं आहे, पण ॲक्च्युअल नाही का रिॲलिटीमध्ये या साऱ्या गोष्टी खूप भयानक आणि खूप मोठ्या प्रमाणात होतात राव या. सो आणि त्यांना खूप बेकार, म्हणजे बाकीचे कंट्रीचे जे सिटिझन आहे ते खूप बेकारप्रमाणे छळतात या. मग काय की मग समज जर आता ते पास केले तुम्ही, म्हणजे चेकपॉईंट नाही त्याला का म्हणते यार, आय डोंट नो, एअरपोर्टवर एक स्पेशल सर्व्हिस आहे जे इंटरनॅशनल टुरिस्ट आहे त्यांना चेकअप करतात वगैरे, त्यांना काय म्हणते आय डोंट नो आहे, मला लक्षात आहे तो शब्द ॲक्च्युली पण कळून नाही आला आहे. हां, तर काय आहे की त्यांना नाही का चेक करतात आणि ठीक आहे त्यांना चेक वगैरे केलं. आता समजा जर फीजची गोष्ट करायची असेल या, तर इंडियन्स वुमन किंवा इंडियन सिटिझनला तिने किती रुपये दिले, 1500 रुपये दिले 15 दिवसासाठी. तर पाकिस्तान जी आहे, पाकिस्तान सिटिझन आहे, ती वुमन आहे पाकिस्तानी वुमन, तिला नाही का करीब प्रति दिवस 200 रुपये, 200 किंवा त्याच्यापेक्षा 300 रुपये, हे जस्ट मी फिगर सांगून राहिलो आहे. तर हे बहुत जास्त असतं राव ॲक्च्युअलिटीमध्ये नाही का, या गोष्टी बहुतच जास्त असते, जस्ट लाईक दॅट. म्हणजे कोणत्याच कंट्रीमध्ये पाकिस्तान सिटिझनला अलाउच करत नाही, अमेरिकेत तर बिलकुल अलाव नाही. बहुतच भयानक रेट्स आहे त्यांचे, बहुतच भयानक या. सो करीब नाही का आपण समजून घेऊ का तिला लंडनमध्ये जासाठी नाही का तिच्याकडून नाही का पर डे कॉस्ट घेतला आहे करीब 300 रुपये.
तर तिला 15 दिवसाचा टूर आहे, तर 15 त्रिक 45 म्हणजे तिला किती भरायचे आहे, 4,500 रुपये. आणि जे की इथं झालं फक्त 1,500 रुपयात. हां, तर विचार कर ना, का 4,500 रुपये आणि 1,500 रुपये कुठे आहे? किती मोठा डिफरन्स आहे. तिब्बट डिफरन्स आहे, तिब्बट 3 टाइम्स. सो जस्ट टू मच. आता हे फीज वगैरे हे तर सोडूनच आहे. ठीक आहे, आपण फीज वगैरे कवरअप केली, सगळे जे मॅन्युअल चेक्स आहे वगैरे वगैरे जे आहे सगळं काय, विजा वगैरे पूर्ण झाला, असा कोणताच द्वेष वगैरे आढळला नाही वगैरे वगैरे, एव्हरीथिंग इज फाईन. या पण जेव्हा सोशोलॉजी करायच्या वेळेस आहे ना, तेव्हा प्रॉब्लेम जाते. म्हणजे जस्ट लाईक आता आता तुम्ही इंग्लंडमध्ये गेले, तर तिथे विचारा, आता आपलं कोणासोबत कॉन्टॅक्ट वगैरे झाला समजा, आता आपल्याला हॉटेलमध्ये जायचं आहे, तर आम्ही त्यांना म्हणलं की मला असं असं, ते युजली सिम्पलसा क्वेश्चन म्हणून, आता कुठेही कोणता व्यक्ती जाणार ना, तर त्याला सिम्पल म्हणून का कुठून आलेले आहेत तुम्ही. सो आपण सांगू ना, मी एक इंडियन सिटिझन आहे, मी दिल्लीवरून आलेलो आहे. या सो दे जस्ट फील रिली नाईस टू सी यू. या कारण आपली नाही का इंटरनॅशनल नाही का इंडियाची ओळख चांगली आहे असं नाही, एक शांतिप्रिय देश आहे वगैरे वगैरे, आणि इथली लोकं पण चांगली असतात आणि ते आपल्यासोबतच चांगले ट्रीट करेल अशाप्रमाणे ते लोक वागतात. या आता पाकिस्तान लोक, आता त्यांना कसं आहे, व्हेअर डू फ्रॉम, मग ते म्हणून पाकिस्तान. जसं त्यांनी पाकिस्तान म्हणलं ना, ते सरळ म्हणून आमच्याकडे रूम अवेलेबल नाही. या म्हणजे रूम अवेलेबल असन ना, तरीही म्हणान की आमच्यापाशी रूम अवेलेबल नाही. या इवन चेक इन जर झालं असेल ना, तरी त्यांना फाइंड आउट झालं का तुम्ही पाकिस्तानी या, डूड नाही 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 तुम्ही चालले जात, आम्ही तुम्हाला आत्ताच्या आत्ता रिफंड करू, इवन रिफंडपेक्षा थोडं जास्त अमाऊंट घेऊन घ्या, पण तुम्ही आमच्या हॉटेलमधून निघा लवकर, लवकरात लवकर. या म्हणजे तिथले जे ब्रिटिश सिटिझन आहे ना, त्यांना असं वाटतं जे पाकिस्तानी सिटिझन आहे ते बहुत भयानक आहे. या आणि बहुतच खतरनाक, तिथले लोक म्हणजे का करून टाकन माहीत नाही. सो तुम्ही निघा, तुम्ही थांबूच नका. आणि हे प्रत्येक रेस्टॉरंटची गोष्ट आहे, प्रत्येक रेस्टॉरंटची. या सो मी विचार करून राहिलो राव, का त्यांच्यावर किती भयानक बीतत असेल. म्हणजे एक पाकिस्तानचा एक भाग जरी सोडला की तो खूप बेकार पार्ट आहे वगैरे, समथिंग लाईक दॅट, की इथले जे सरकार आहे ते आतंकवादी लोकांना पनाह देते, तो भाग जर सोडला ना, तर दुसरे लोक पण आहे पाकिस्तानमध्ये जे चांगल्या नजरेनं बघतात. या आणि बट त्यांच्यासोबत म्हणजे कसं आहे की समजा जर नाही का सिम्पल भाषेत समजून सांगायचं असं म्हणलं ना, की समजून घे की तू एक शर्ट घातलेला आहे आणि शर्टावर पडलाय डाग, शर्टावर पडलाय डाग, कुठे पडू दे, मागे पुढे वगैरे वगैरे कुठे पडू दे, हां, पण तो शर्टावर पडला आणि शर्ट तो डाग दिसतेच. या आता बाकीचं करीब तो डाग आहे तो करीब 10% कव्हरअप केला त्या शर्टचा, बाकी 90% शर्ट आहे ना तो बिलकुल चांगला कचकचीत आहे. तर तो आपण डाग घातलेला शर्ट समज जर आपण गेलो, तर लोक हसेल नाही का, अरे भाऊ शर्टला डाग लागला आहे, पहिले साफ कर नंतर घालून घे. दॅट्स इट. हेच पाकिस्तानमध्ये होत आहे. जो थोडासा डाग आहे ना, तो थोडासा डाग पूर्ण शर्टाला म्हणत आहे का तू शर्टच खराब आहे राव, या पूर्ण शर्टच खराब आहे. अशाप्रमाणे त्यांची सिच्युएशन झाली आहे राव. आणि जे करीब नाही का तिथले लोक आहे पाकिस्तानमधले करीब 70-80% लोक जे चांगल्या तऱ्हेने राहतात वगैरे, त्यांच्यावर पण अशा वाईट नजरेनं बघतात इंटरनॅशनली. सो इट फील्स रिली सॅड. या म्हणजे मला खरंच एक प्रकारे हमदर्दी वाटते त्या लोकांबद्दल, की आणि असं नाही का मला काही करूशा वाटणार नाही, ऑफकोर्स मला करूशा वाटते ना, बट मी का करणार आहे. या म्हणजे व्हॉट शुड आय डू, तिथल्या लोकांना समजायला पाहिजे ना. आता ठीक आहे, आपण आपली हमदर्दी वगैरे दिली त्यांना वगैरे, इट इज नॉट. तुझ्यामध्ये काय वाटते, समज जर आपल्याला एक प्रकारे एक परफेक्ट वर्ल्ड बनवायचं असेल तर काय करायला पाहिजे ॲक्च्युली. माझ्या म्हणण्यानुसार नाही का, ज्याप्रमाणे आपण नाही का जे हतियार वगैरे बनवतो आहे ना, हतियार वगैरे बनवतो ॲक्च्युली
म्हणजे समहाऊ असं वाटते की हतियार नाही का एक प्रकारे वाईट गोष्ट आहे, त्यांना लवकरात लवकर नष्ट करून टाकावं. नाही, असं होऊ शकत नाही. प्रॅक्टिकली विचार केला ना, तर जगामध्ये खूप सारे लोक आहेत या, आणि प्रत्येक लोक एक दुसऱ्यापासून वेगळा विचार करते. त्यामुळेच एक प्रकारे इनसिक्युअर वाटते. आता विचार करणं समज जर नाही का, विचार कर, पूर्ण वर्ल्डमधले सगळे बॉर्डर गायब झाले या, पूर्ण बॉर्डर गायब झाले. आता एक बंदा रशियाच्या कोपऱ्यापासून ते युरोपपर्यंत जाऊ शकतो आणि कोणाची काडी माडी त्याला कोणीच काही म्हणू शकत नाही या. तर यामुळे काय होते की लोकांच्यावर सिक्युरिटीवर खूप मोठा हे येऊन जाईल, पगडा येऊन जाईल. म्हणजे कसं आहे की समज जर आतंकवादी लोकांचं खूप जास्त राज्य येईल वगैरे वगैरे, ते लोक स्प्रेड होईल, लोकांची हत्या करावं लागेल वगैरे वगैरे. म्हणजे समहाऊ असं वाटतं एक पार्ट असं आहे की आपण सगळ्या वॉर हेड्सला जे काही न्यूक्लिअर बॉम्ब आहे त्याला पूर्ण खतम करून टाकू, म्हणजे सगळे दुनियामध्ये शांतता पसरेल. नो नो नो, दॅट इज नॉट. वर्ल्डमध्ये जी मोठे मोठे लीडर्स आहेत, जसं लाईक किम जॉंग्स किंवा नरेंद्र मोदी किंवा डोनाल्ड ट्रम्प वगैरे, जे मोठे लीडर्स आहे, ते लोक अशा प्रकारची न्यूक्लिअर वेपन का क्रिएट करत आहे? व्हाय? डरवण्यासाठी. एकमेकांना समज जर आपण डरव नाही तर त्यामुळे नाही का ते लोक भिणार कसे? म्हणजे समहाऊ नाही का ते लोक नाही का आपली ताकद वाढवते, पण अटॅक करण्यासाठी नाही, लोकांना दहशतीमध्ये आणण्यासाठी या. म्हणजे कसं आहे की समज जर असं वाटत आहे कंट्रीला, दुसऱ्या कंट्रीसोबत असं वाटत आहे की या कंट्रीपासून आपल्याला भीती आहे, तर मग आपण काय करू, आपण आपला न्यूक्लिअर बॉम्ब बनवू आणि याला कसं इंटरनॅशनली सगळ्यांना सांगू का आमच्यापाशी न्यूक्लिअर बॉम्ब आहे. तर मग त्यामुळे का दुसरी कंट्री घेऊन जाते कंपॉस याच्यापाशी न्यूक्लिअर बॉम्ब आहे. सिम्पल शब्द सांगायचं म्हणजे ना की दोन ग्रुप आहे या. आता जस्ट लाईक दोन ग्रुप म्हणजे एका ग्रुपमध्ये विचार करून घे, एका ग्रुपमध्ये 4 पोरी 1 मुलगा, आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये 5 पोरी. आता आपण नाही का थोडंसं ताकदबद्दल कंपॅरिझन करू. आता एवढं तर माहीत आहे ना का मुली थोड्याशा कमजोर असतात ताकद बाबतीत. समज जर कोणाशी हातपाय वगैरे करायचे असते, एक ॲव्हरेज गर्ल, मी असं नाही म्हणत आहे की पूर्ण ॲथलीटच आणभरून, नो नो, एक ॲव्हरेज गर्ल्स, सो त्या कशा एक प्रकारे ताकदवर नसतात. एक मुलाच्या बाबतीत मुलगा थोडंसं ताकदवर असतो. तर सांग बरं, कोणत्या ग्रुप बलाढ्य आहे? ग्रुप 1. व्हाय? कारण त्यांच्यामध्ये एक मुलगा आहे. युजली तो 2 मुलीला तर प्रॉपरली चांगल्यानं हँडल करू शकेल आणि बाकीच्या मुलींना हँडल करेल. सो बेसिकली समज जर या 2 ग्रुपमध्ये जर भांडण लावले आणि झगडा करण्याचा प्रयत्न केला तर कोणता ग्रुप जिंकेल? ऑफकोर्स जो बलाढ्य आहे तो वाला जिंकेल ना, कारण त्यांच्यापाशी नाही का एक मुलगा आहे. आता आपण काय करू का, जो दुसरा ग्रुप आहे त्यामध्ये एकही मुलगा नव्हता, हे 2 मुलं आणू आणि 2 मुलीला रिप्लेस करू. तर आता कोण जिंकेल? 2 मुलंवाले, राईट? तर अशाच प्रमाणे आहे का समजा जर नाही का ते लोक म्हणजे आता ते लढा नाही करणार, ते फक्त म्हणणार की आमच्यापाशी 2 मुलं आहे, तुम्ही हात लावू शकणार नाही. ते 2 मुलं म्हणजे जस्ट लाईक न्यूक्लिअर बॉम्ब फॉर अस, दॅट्स इट. अशाच प्रमाणे आहे. अशाच प्रमाणे किम जॉंग नाही का न्यूक्लिअर बॉम्ब किंवा हायड्रोजन बॉम्ब इज टू मच एक्सप्लोजिव्ह डूड, आणि आजपर्यंत वर्ल्डमध्ये कोणीच नाही बनवलं आहे आणि किम जॉंग बनवून राहिला आहे. सो इट जस्ट लाईक सो मच. समजा जर आपण हायड्रोजन बॉम्ब वगैरे जर विस्फोट केला तर डूड पूर्ण देश का पूर्ण प्लॅनेटच पूर्ण गायब होऊन जाईल. गायब म्हणजे बहुत भयानक असते राव हायड्रोजन बॉम्ब. इट्स टू मच एक्सप्लोजिव्ह डूड या. ओके, बरं, तुला असं थोडंसं काही ना काही वाटत असेल का पाकिस्तानसोबत थोडीशी हमदर्दी दाखवायची असेल आपल्या याच्यानुसार, सो काय दाखवेल? आय थिंक मला असं वाटते, म्हणजे मी असं एक प्रकारे प्रॅक्टिकली कोणत्या गोष्टी करू शकत नाही आणि करू पण शकणार नाही या.
कारण या साऱ्या गोष्टी नाही का त्यांच्या कंट्रीना समजायला पाहिजे, तिथले सरकारला समजायला पाहिजे की कोणती गोष्ट रॉंग आहे, कोणती गोष्ट राईट आहे. आणि बरोबर कॅटेगराईज करून नाही का आतंकवाद्याला एक प्रकारे झिरो टॉलरन्स थ्रू त्यांना बाहेर खदेडलं पाहिजे. बट आय डोंट नो, ते त्यांची सरकारची प्रॉब्लेम आहे. आता मी एक इंडियन सिटीजन आहे, मी ॲक्च्युली फक्त मी एक प्रकारे हमदर्दी दाखवू शकतो. म्हणजे मी एवढं म्हणू शकतो, एक इंटरनॅशनली समजा मी एक नरेंद्र मोदी आहे, समजून घे मी एक नरेंद्र मोदी आहे आणि माझ्यापाशी असं काहीतरी रिपोर्ट आले का तिथे पाकिस्तान जे वुमन्स आहे त्यांच्यावर मोठे अत्याचार होत आहे, की त्यांनी इंटरनॅशनली खूप खूप भयानक परिस्थितीमध्ये सहन करावं लागत आहे. सो ॲज अ प्राईम मिनिस्टर मी एक नरेंद्र मोदी आहे, मी कन्सिडर करतो का व्हॉट शुड यू डू. सो मी त्यांच्यावर थोडीशी हमदर्दी दाखवेल का पाकिस्तानमध्ये जे वुमन्स आहेत त्यांना त्यांचे राईट्स, त्यांचे हक्क महत्त्वाचे आहे. आणि इंटरनॅशनली तर मी सांगू शकणार नाही की इंटरनॅशनली तुम्ही काय पायाभूत वगैरे करजाल. बट समज जर एक पाकिस्तानी वुमन्सला कुठे डेव्हलपमेंटची गरज आहे तर इंडिया त्यांची साथ देईल असं मला वाटते. साथ देईल म्हणजे कोणत्या गोष्टी साथ देईल, म्हणजे जे थोडासा विजाचा रेट आहे तो थोडासा कमी करेल, ॲव्हरेजली करेल, एक कॅज्युअल रेट देईल. त्या कॅज्युअल रेटमध्ये तुम्ही तुमचा समजा दुसऱ्या देशासोबत संपर्क होत नसेल तर तुम्ही आमच्या देशात या बा, तुम्ही स्वतःचं डेव्हलपमेंट करा, जस्ट लाईक दॅट. असं आम्ही करू, जास्त करू शकणार नाही. हे आमच्या कंट्रीमध्ये समजा तुम्ही येत असाल तर, नाही येत असाल तर तुमची प्रॉब्लेम आहे. हे हमदर्दी दाखवण्याचं हे आहे. बट व्हाय यू फील सो सॉरी अबाउट पाकिस्तान्स वुमेन्स? आय डोंट नो डूड. म्हणजे खरंच मला नाही का ॲक्च्युअल नाही का, जर हे असं माझ्या कंट्रीसोबत झालं असतं ना, मला बहुत वाईट वाटलं असतं. म्हणजे एक प्रकारे देशप्रेम असतेच ना कुठे ना कुठेतरी. एक कुठे ना कुठेतरी आपल्या देशासाठी जागा असतेच. जरी आपण वर्षातून एक वेळा प्रार्थना म्हणत असेल ना, राष्ट्रगीत म्हणत असेल, तरी पण समहाऊ आपल्या याच्या आतमध्ये आपल्या देशाव्यतिरिक्त थोडीशी जागा असतेच राव. एक चांगली. ओके. अरे काय सांगत बसला भाऊ तू. आज किती मोठी गोष्ट झाली तुझ्यासोबत, तुला माहीत आहे का? आज माझा होता इंटरव्ह्यू PMI मध्ये आणि मी झालो सिलेक्ट डूड. यस. म्हणजे आता थोडीशी मिटली, बट तरीही चिंता अजूनपर्यंत मिटली नाही. म्हणजे थोडीशी, म्हणजे कसं आहे, म्हणजे मला माहीत नाही ना, म्हणजे कसं आहे की एक प्रकारे मी एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मला एक जॉब लागली म्हणजे लेवल 2वर गेलो मी. तर मी समजून घेतो लेवल 2 म्हणजे एक प्रकारे पायरी आहे. आणि हे पायरी करीब 10 फीट वरती आहे. आणि या 10 फीटपैकी मी 8 फीट कवरअप केलं आहे. आणि आता मला फक्त 9 फीट कवरअप केला आहे. आता फक्त 1 फीट कवरअप करायचं आहे. ते 1 फीट समजून घेऊ आपण फक्त नागपूरला राहणं, आणि तेही ऑलमोस्ट झालंच आहे. तर भीती कशाची वाटत आहे, ते लेवल 2वर गेल्यावर जो वारा राहील ना, जी हवा राहील त्याची भीती वाटत आहे. हवा म्हणजे की जे जसं की आपण कसं खाली कमी हवा लागते, टेरेसवर गेलो तर एकदम भन्नाट हवा लागते. जस्ट लाईक दॅट. म्हणजे आय डोंट नो, थोडंसं भीती आहे बट एक्साइटमेंट पण आहे. आणि ॲक्च्युली कसं आहे, आज ॲक्च्युली सकाळी उठलो, 6:30 वाजता उठलो, तयार वगैरे झालो, नागपूरला गेलो. 10 वाजताच पोचलो तिथे. 10:30 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू खूप चांगला झाला. त्यांनी सिम्पल क्वेश्चन विचारले, कुठे राहतोच, मराठीतच विचारलं त्यांनी, का नाही हिंदी नाही इंग्लिश, त्यांनी मराठीतच म्हणलं. आणि मी पण बहुत सुंदर तऱ्हेने त्यांना मराठीत बोललो, थँक्स टू फ्रेशर्स. कारण नाही का मी रँडमली फ्रेशर्स पाहून राहिलो जे की मराठी सिरियल आहे आणि त्याच्यामध्ये जे मराठी वर्ड्स आहे ते काफी पोलाइट्स आहे आणि काफी सुंदर आहे. मराठी शब्द जे पुणेरी भाषा असतात ना, मराठी जस्ट लाईक प्रिटी सुंदर, तर ते खूप चांगल्याने बोलतात ते मराठी. सो जो प्रभाव आहे ना, करीब 30-40 एपिसोड मी फ्रेशर्स पाहून राहिलो होतो, तर त्याचा जो नाही का एक प्रकारे मराठीचा जे शब्दचा संग्रह माझ्या डोक्यामध्ये इतका झाला आहे ना, त्यामुळे त्याच्यासोबत सुंदर मराठी बोलली, बहुतच मस्त. सो त्यांनी मला विचारलं की
कुठे राहतोस? मी वर्धेला राहतो. अरे वर्धेला बापू कुटी वगैरे असतात ना? हो सर, म्हणलं बापू कुटी वगैरे आहे, जस्ट लाईक रिअली नाईस प्लेस आणि तिथले लोक मस्त शांतता वगैरे आहे म्हणे. ओके, मग वर्धेमध्ये काय काय खासियत आहे? मग मी सांगितलं वर्धेमध्ये गोरज भंडार आहे, जे की युजली नागपूरमध्ये भेटत नाही, बट आमच्या वर्धेमध्ये नाही का दूध वगैरे चांगलं आहे आणि युजली तिथून उत्पादन वगैरे जास्त होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याला प्रोव्हाइड केलं जाते वगैरे. आता नागपूरमध्ये वर्धेमध्ये कुठं राहतो मी? वर्धेमध्ये विक्रमशिल नगरामध्ये राहतो. ॲक्च्युली हे शहराच्या एक प्रकारे बॉटममध्ये येते, रेल्वे स्टेशनच्या मागे. म्हणलं ओके म्हणे, ठीक आहे म्हणे. मग त्यांनी थोडंसं फॅमिलीबद्दल विचारलं, वडील काय करतात? म्हणलं सर वडील ॲक्च्युली टीचर आहे. म्हणलं प्रायमरी टीचर आहे, ते हिंगणघाटला असतात म्हणलं, गव्हर्मेंट स्कूलमध्ये. ओके ठीक आहे म्हणे. आई हाऊसवाईफ आहे आणि सिस्टर 12th स्टँडर्डमध्ये आहे म्हणलं. ओके. नंतर मग त्यांनी विचारलं की जॉबबद्दल. सो मी मग त्यांनी असं मला विचारलं, पहिले त्यांनी असं सांगितलं की हे बघ म्हणे की आम्ही इथे जॉब करतो आहे म्हणे आणि ॲज अ एम्प्लॉय म्हणून आहे का आम्ही तुम्हाला हे रिक्रूट करेल म्हणे. बट कसं आहे की त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला आहे की त्यांनी असा एक्सपिरियन्स सांगितला की इथे असं दारू गुटखा वगैरे चालणार नाही, स्मोकिंग चालणार नाही, कोणती मुलं मुली मित्र वगैरे ऑफिसमध्ये बोलवणं चालणार नाही. अजून इथे कामाच्या व्यतिरिक्त काम होणार, दुसरं काही टाईमपास होणार नाही, दहाडं बाहेर येणं जाणं करायचं नाही, मोबाईलमध्ये लागून राहायचं नाही. आपल्यासमोर काम आहे, 8 घंटे काम करावं लागेल. एनिथिंग एल्स की हाऊ 8 घंट्यापेक्षा थोडं जास्त काम होऊ शकतं, त्यामुळे त्याचा वगैरे काही जास्त पैसा वगैरे भेटणार नाही असं एक्सपेक्टेशन करू नका. आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला तुमचा पगार एक्झॅक्ट ॲक्युरेट होईल, सो त्याची तुम्ही काळजी करू नका या. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी सांगितल्या. मी पण सांगितलं की सर मला माझ्या सगळ्या गोष्टी हे आहे म्हणलं, मी पण कामासाठीच आलो आहे म्हणलं आणि मी पण माझं 100% देईन म्हणलं या कामामध्ये. ओके ठीक आहे म्हणे वगैरे वगैरे. मग त्यांनी एका सरांसोबत भेटायला लावलं. त्या सरांनी सांगितलं की तुमची सॅलरी कशी होईल, एक प्रकारे एक गव्हर्मेंटच पॉलिसी आहे, त्या गव्हर्मेंट पॉलिसी थ्रू तुम्हाला तुमचे पैसे वगैरे भेटत राहील. सो एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गुड. ओके ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी मग त्यातच माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला. मग मी म्हणलं सरांना की मग आता केव्हा जॉईनिंग वगैरे व्हायचं म्हणे. ते पण आम्ही तुम्हाला कॉल करू 1-2 दिवसातच म्हणे, तुम्हाला सांगून देऊ म्हणे. ओके ठीक आहे. इथून माझं कन्फर्म झालं आहे. मग त्याच्यानंतर मग मला तिथेच नाही का, मला ॲक्च्युली नाही का एक रूम भेटली तिथेच, जवळपासच आहे म्हणजे ते ओझोन टावर आहे ना, म्हणजे एक विहार आहे आणि विहार आणि माझं घर सेम डिस्टन्स, तेवढं जास्त काही दूर नाही. तिथेच रूम बघितली, फोन लावला. एक ओल्ड गाय आहे, एक आर्मी जनरल ऑफिसर आहे क्षीरसागर, त्यांच्याशी भेटलो. त्यांना म्हणलं की रूम रेंट वगैरे. रूम बघितली, रूम चांगली आहे, 2 रूम आहे ॲक्च्युली, खाट आहे, पलंग आहे, एव्हरीथिंग इज गुड. एक राहण्यासाठी वगैरे चांगली जागा आहे तिथे आणि तिथे राहणारे एकच बंद आहे आणि मी एक आहे आणि मी जाईन तर मी एक होईन. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक चांगली आहे का साईडलाच मुली पण राहतात आणि तिथे 3 मुली आहे. आय डोंट नो, म्हणजे मी मुलीचा विचार करून तिथे राहायला चाललो नाही असं नाही, बट एक प्रकारे एक कंपनी राहील बा, म्हणजे असं नाही का इट जस्ट डझंट फील बॅड का आपण आताही सिंगलच राहू नागपूरला असं वगैरे नाही, बट एक चांगला फॅक्ट आहे असं नाही म्हणता येईल. हां, दुसरी गोष्ट की तिथले लोक म्हणजे 2,500 रुपये आहे आणि काफी फ्रेंडली वातावरण असं मला तिथे वगैरे माहीत पडलं या. आणि त्यांना मग आता करीब 1,200 किंवा 2,500 रुपये रेंट आहे, सो मला द्यावं लागेल. सो डेफिनेटली मी तेवढाच विचार करून चाललो होतो. मग त्याच्यानंतर कुठे जायचं, त्याच्यानंतर मग मी गेलो 3मध्ये आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. तिथे गेलो, सरांनी कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं, मॅडमनी कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं वगैरे वगैरे. मग पार्टी वगैरे हो म्हणे, ओके म्हणे, देतो म्हणे वगैरे. मग मी त्यांना त्यांचे 500 रुपये देऊन दिले जे ट्रिपचे वगैरे होते युजली. आता कसं मला मी कसं पहिले नाही का जेव्हा होतो ना करीब 12th स्टँडर्डमध्ये, मोठा चिंदीचोर होतो, मोठे पैसे कापत होतो, कोणाचेच पैसे देत नव्हतो, क्लासेसचे तर पैसे बिलकुलच देत नव्हतो. बट कसं आहे की एक गोष्ट मी लक्षात केली राव, का लोकांचं नुकसान करून आपला कधीच फायदा होत नाही, हे गोष्ट पण नेहमी लक्षात ठेव या. म्हणजे कसं आहे की बॉस तुझे पैसे झाले ना डूड, मी तुझे पैसे आणून देतो या, मी तुझं नुकसान करणार नाही, कारण तुझा नुकसान केलं का मला काही फायदा होणार नाही. आणि हे प्रॅक्टिकली ट्रू आहे राव या. आणि मी माझ्या लाईफमध्ये हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवेल का समजणार नाही का, कोणत्या व्यक्ती माझ्यासाठी काम करत आहे ना, तर बॉस तू तुझे पैसे घे, ज्याप्रमाणे हिशोब झाला आहे आपला सुरुवातीला तो पैसे घेऊन घे बस, मी तुला डिच नाही करेल. यस,
मी 11वीमध्ये 12वीमध्ये असंच केलं आहे. म्हणजे PMTचे क्लासेस वगैरे नव्हते, पैसेही नाही दिले होते, तरी मी जात होतो या. आणि मग एक प्रकारे त्याचंच असं मग मी असं हे विचार केला की नाही का हे अशाचमुळे मी नाही का माझी PMT क्रॅक नाही झाली, माझे एक्झाम्स क्रॅक नाही झाले आणि मी माझा ग्रुप पण नाही निघाला या. रिझन काय होता, रिझन जे काही असेल, पण मी हाच रिझन पकडला की मी दुसऱ्यांचं नुकसान केलं आहे बा, त्या प्रिझमवाल्याचं नुकसान केलं आहे आणि त्यामुळेच मी या स्थितीवर आहे. त्याच्यानंतर मग मी नाही का कधीच नाही का असं त्याच्यानंतरही होतं राहावं ॲक्च्युअली नाही का. त्याच्यानंतरही मग मी डिप्लोमामध्ये नाही का मॅथमॅटिक्सची ट्युशन लावली होती M4ची, त्याच्यामध्ये मी 500 रुपयाचा घोळ केला होता, बट शेवटी मी दिला या. बट आता असं नाही केलं राव या. जे काही क्लासेस वगैरे लावले त्यांचे मी पूर्ण पैसे दिले. इवन मी आता ट्रिपचे पैसे तर ॲक्च्युली नाही का डिच्चू मारलाच असता राव या, कोणी मला विचारलंही नसतं. बट काय आहे की एक रेप्युटेशन असतं राव या. म्हणजे कसं आहे, मी माझ्या कोर्सेसचे पैसे म्हणजे मी तिथे कशासाठी गेला आहे, मला तिथे गेला मला पाहिजे होता जॉब या. तर मी तिथे गेलो, शिकलो, प्रॅक्टिस केली, जॉब घेतला, त्यांना त्यांचे पैसे पण दिले, ट्रिपला पण गेलो, ट्रिपचे पैसे दिले, पूर्ण हिशोब क्लिअर. त्यांनी मला माझे सर्टिफिकेट्स पण दिले आणि जॉब पण दिली या. म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी गेलो त्या गोष्टी मला भेटल्या ना, आणि त्यांना ज्या गोष्टी ॲक्सेप्ट होत्या माझ्याकडून ते पण मी त्यांना प्रोव्हाइड केला. त्यांना पैशाची गरज होती, मी त्यांचे पूर्ण 21,500 रुपये पैसे पूर्ण दिले आणि सोबत ते 500 रुपये जे ट्रिपचे होते तेही देऊन टाकले. माझं काम खतम झालं. कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं सरांनी, थँक्यू म्हणलं, इट्स ग्रेट या. सो इट्स फील रिअली नाईस, थोडं चांगलं वाटलं या. आणि त्याच्यानंतर मग आज मी रेल्वेने नाही वापस आलो, आज मी ट्रॅव्हल्सनी वापस आलो, कारण आज मला ते जॉब लागली ना. तर मी रेल्वेमध्ये कसं जाईन, मी तर आज ट्रॅव्हल्सनी जाईन या. तर मी ट्रॅव्हल्सनी चाललो टू. दिस फील्स रिअली ग्रेट. आता एक नवीन लेवल सुरू होत आहे आणि आय डोंट नो, तिथे थोडंसं लोक म्हणजे ॲक्च्युली लोक नाही, तिथे काफी चांगलं वातावरण आहे असं मला वाटलं. असं काही वाईट वगैरे नाही आहे, सगळं काही आहे, चांगलंच आहे. एव्हरीथिंग इज ग्रेट, एव्हरीथिंग इज नाईस. येस. तर केव्हा चालला तू आता? मी त्यांना उद्या कॉल करतो नाईट सरांना, विचारतो त्यांना की आता केव्हापासून जॉईन व्हायचं आहे, केव्हापासून यायचं आहे. ते म्हणेलच 1-2 दिवसात. मी रॅन्डम फिगर घेतो 20 तारखेला. सो 20 तारखेला जर मी जाऊन राहिलो आहे तर मला 19 तारखेलाच माझं पूर्ण पॅकिंग करून मला जावं लागेल नागपूरला. त्यांचे पैसे द्यावं लागेल, भाडं द्यावं लागेल आणि तिथे जावं लागेल. राईट. So it just feels good, feels nice. Everything is good. So yes, so this is it. This is the My Artifact episode number 1044. Right now we are at Varda, Maharashtra. मे बी हा शायद शेवटला लेवल 1चा नाही, आपण उद्या पण राहूच ना या, परवा शाळेत जाऊ या. शेवटला नाही हा लेवल 1चा, कधी उद्याचा शेवटला एपिसोड राहील. दिस इज इट. थँक्यू.